शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा केली. तसेच विदर्भातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमुळे समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. त्यांच्या कार्याचा उचित सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न बहाल व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर व्ही.जी. ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले की भारताचे पहिले कृषी मंत्री म्हणून डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य अत्यंत मौलिक आहे. शिवाजी शिक्षण संस्थेत आज KG to PG पर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले असून या प्रसंगी त्यांनी भाऊसाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले. या प्रसंगी भारतीय संविधान डॉक्टर पंजाबराव देशमुख पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप इंगोले यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीष गायकवाड तर आभार गजानन पुणकर यांनी मानले. अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा जो संकल्प होता, स्वप्न होतं शिक्षणामधून देश उभा करायचा, तर तसंच स्वप्न होतं कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करून आपल्याला पुढच्या काळामध्ये या देशाला पुढे न्यायचं. शेतकरी शेतमजुराचा विकास झाल्याशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. शेतकरी मजबूत झाल्याशिवाय भारत मजबूत होऊ शकत नाही. हा संकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आपल्याला दिला आहे. आणि म्हणून कुठलंही सरकार आलं त्या सरकारची पहिली जबाबदारी आहे की शेतीमधली प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढेल, शेतकऱ्याच्या शेतात रस्ता कसा असला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचलं पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला जर वीज दिली, पाणी दिली आणि रस्ता दिला तर शेतकरी हा आपल्या शेतातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवेल, 1 लाख रुपये एकरी उत्पन्न वाढवेल. आणि भाऊसाहेबांचं हेच स्वप्न होतं की या देशातला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तो आधुनिकरणाकरता गेला पाहिजे. आधुनिक संकल्प करून पुढच्या काळामध्ये आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून पुढे गेला पाहिजे. याकरताही या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे जाण्यासाठी गरज आहे. मी या ठिकाणी शिवाजी शिक्षण संस्थेचं खरोखर अभिनंदन करतो. बावनकुळे साहेब, आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं काम आहे त्याच पद्धतीचं काम आपल्या ह्या विदर्भामध्ये शिवाजी शिक्षण संस्थेचं शिक्षण क्षेत्रात फार भरीव कार्य त्या ठिकाणी आहे.